हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज सकाळची सुरुवात झालेली माझी कोमट पाण्याने. त्यानंतर मी बाहेर गेली वॉकिंगसाठी आणि येताना आणला काही भाजीपाला, कारण की माझा घरातला पूर्ण भाजीपाला संपलेला होता. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे मी हिरव्या पालेभाज्या घेण्याचं टाळतेच आणि भाजीपाला घरात आणल्यानंतर त्याला सर्वात आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि काही वेळ त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला ठेवून देते. आता मी कोथिंबीर वगैरे आणलेली आहे, तर ते मी जास्त वेळ पाण्यात ठेवत नाही. जस्ट 2 मिनटामध्ये त्यांना वॉश करून घेते. पाण्यात मीठ यासाठी टाकते की कारण की भाजीपाल्यांवर खूप जास्त प्रमाणात पेस्टिसाईड फवारले जातात. तसं तर मी आठवड्यातून 2दा भाजीपाला आणते, म्हणजे कसा थोडा फ्रेश आपल्याला भाजीपाला मिळतो. 5 ते 10 मिनटं आपण ह्या सर्व भाजीपाला असंच टोपलीमध्ये ठेवणार आहोत. पाणी निचरण्यासाठी आता हे सगळे भाजीपाला जो मी आणलेला आहे, तो मी सगळा एका क्लॉथवरती ठेवणार आहे, जेणेकरून पाणी काही भाज्यांवरती राहणार नाही. कोथिंबीरची मुळं कट करून ते असंच आपल्याला असं पांगून ठेवायचं आहे, जेणेकरून की ते त्यातलं पाणी पूर्ण कमी होऊन जाईल आणि म्हणजे आपण फ्रीजमध्ये नंतर ठेवल्यानंतर कोथिंबीर आठवडाभर व्यवस्थित राहते. यानंतर आपण हे कढीपत्ता जो की आणलेला आहे, आता तो मी व्यवस्थित एका ऑर्गनायझरमध्ये ठेवणार आहे. ही सगळी अर्ध्या तासाची मेहनत आहे, परंतु आपण दररोज आपलं सकाळचा स्वयंपाक करण्यासाठीचं हे पूर्ण काम आपलं इझी होऊन जातं या गोष्टींमुळे. ह्या छोट्या छोट्याच गोष्टी असतात, पण आपलं दररोजचं जे रुटीन आहे ते खूप इझी बनवतात. कोथिंबीर ठेवताना मी एका बॉक्समध्ये खालच्या साईडला आणि वर दोन्ही साईडना असा टिश्यू पेपर ठेवते, जेणेकरून थोडं पण काही वॉटर त्यामध्ये पाणी राहिलेलं असेल, म्हणजे की ते ॲब्झॉर्ब करतील आणि आपली कोथिंबीर जवळपास आठवडाभर तर व्यवस्थित राहील. सगळा भाजीपाला आपण व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत. यानंतर मी बनवला घरच्यांसाठी चहा आणि माझ्या स्वयंपाकाला केली सुरुवात. स्वयंपाकामध्ये बनवली आहे चपाती आणि टोमॅटो चटणी आणि आमच्या श्लोकासाठी बनवली आहे आज गाजराची प्युरी. त्यानंतर मी माझी बाकीची जी कामं आहेत, भांडी वगैरे आणि किचन्स पूर्ण साफ केलं आणि मग केली पेटपूजा. यानंतर घेतलं आवरायला, कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर. आम्ही जाणार आहोत पाषाण येथे एक हनुमान मंदिर आहे, जे की खूप प्रसिद्ध आहे. बऱ्याच लोकांना माहीत असेल की असं म्हणतात की जिथे आपण जो पण काही नवस करतो तो असं वाया नाही जाणार, तो कंप्लीट होऊनच राहतो. तर हे मंदिर तसं आमच्या घरापासून अवघ्या 10 मिनटावरच आहे.
मंगळवार आणि सॅटर्डेला इथे खूप प्रमाणात गर्दी असते सकाळी आणि रात्री 11-12 वाजेपर्यंत तरी खूप गर्दी असते. पण आज आहे संडे तर जास्त गर्दी नसेल त्यासाठी आम्ही जातो आहे आज दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या ठिकाणी. तशी गर्दी आज जास्त नाही आहे, तरी थोडेफार लोक आहेत. रांगेत उभे राहूनच आम्ही वाचली हनुमान चालीसा. नंतर आम्ही दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथेच 10 मिनटं बसलो मंदिरामध्ये आणि नंतर आलो परत. जर तुमची कोणती विश असेल तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.